अंबरनाथ शहरामध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय। गोळीबाराची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। रात्री 12च्या सुमारास दोन अज्ञात बाईक स्वारांनी गोळीबार केला। पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर करण्यात आले। तर गोळीबाराची घटना घडल्यानंतर वाळेकर यांच्या कार्यालयातून त्यांचे सुरक्षा रक्षक बाहेर आला, मात्र त्याच्या दिशेने या अज्ञातांनी गोळीबार केला। या हल्ल्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सुरक्षा रक्षक जखमी झालाय। दरम्यान मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असताना भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबारामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला। आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। स्वप्नील, काय नवे ताजे अपडेट समोर येत आहेत या प्रकरणात? नक्कीच अंबरनाथ पश्चिमच्या शंकर परिसरात या ठिकाणी भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांचा या ऑफिस आहे। आपण आता त्या ठिकाणी उभा आहे। हे जे आहे ते पवन वाळेकर यांचा ते ऑफिस आहे आणि याच ठिकाणी रात्री 12च्या सुमारास 2 अज्ञात बाईकवर आले आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयावर गोळीबार केला। या गोळीबाराचा आवाज आल्यानंतर त्यातील त्यांचा जो सुरक्षा रक्षक आहे पवन वाळेकर तो बाहेर आला असता त्यांनी तो पळ काढला, मात्र सुरक्षा रक्षक त्याला पकडण्यासाठी गेला असता त्यांनी सुरक्षा रक्षकाच्या दिशेने त्यांनी गोळीबार केला। टोटल 6 राऊंड या ठिकाणी फायर झालेले आहे। यामध्ये सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाला असून त्याचे उपचार करण्यात आले आहे, मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। मात्र या संदर्भात पवन वाळेकर आपण यांना जेव्हा विचारलं असतं की नेमका हा गोळीबार करण्यामागचा उद्देश काय, तर त्यांनी सांगितलं की अरविंद वाळेकर हे जे आहेत ते रिलेटिव्ह फॅमिली मेंबर शिंदे गटाचे जे शहर प्रमुख आहेत त्यांनी हा गोळीबार केल्याचा असा त्यांनी आरोप लावलेला आहे। कारण कौटुंबिक वादातून हा गोळीबार झालेला आहे। या पहिले देखील त्यांच्यावर असा एक हल्ला करण्यात आला होता, त्यामुळं त्यांनी अरविंद वाळेकर या कुटुंबावर त्यांनी आरोप लावलेला आहे। मात्र या संदर्भात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल फोरेन्सिक लॅब आहेत, त्यांची टीम दाखल झालेली आहे। त्यांनी या ठिकाणी त्यांचे पोलीस देखील जमा झालेले आहेत। त्यांची चौकशीचं जे आहे ते काम चालू केलेलं आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता 2 दिवस शिल्लक आहेत मतदानाला आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे आणि या सभामध्ये अशी घटना घडणं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर याचा गंभीर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला त्यावेळेचे दृश्य आपण पाहतोय। तर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे, अर्थात त्या कार्यालयाच्या बाहेर फॉरेन्सिक टीम दाखल झालेली अशी 2 दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी आत्ताच या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याला दिले। पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भ्याड हल्ला त्या ठिकाणी झाला। 2 व्यक्ती हे त्या ठिकाणी एका 2 व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असावा असं त्या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं, म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाजून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी पळ काढला। तो इसके लिए गोली इधर लगी और दौड़ा के मारा तो ये भराड़े के ऑफिस लोग निकले, डंडा लाठी चलाने लगे। कौन थे मगर? उनको तो नहीं जानता हूँ। तर या संदर्भात ज्यांच्या कार्यालयावर गोळीबार झाला ते भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, आपण ती पाहू। वाळेकर आणि अरविंद वाळेकर यांच्यावरती काय सगळी घटना घडली रात्रीच्या सुमारास? रात्री आम्ही कार्यकर्ते बसलो होतो। त्यानंतर सगळे जेवायला गेल्यानंतर मी दरवाजामध्ये येऊन फोनवरती बोलत असताना दोन जण बाईक वरती आले आणि त्यातला मागा जो बसलेला माणूस होता त्यांनी पिस्टल माझ्याकडे करून फायर केली आणि त्याच्यामधून मी बचावलो आणि बाकी नंतर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। काय उद्देश असू शकतो या सगळ्या गोळीबाराच्या मागे? ते तर आता पोलीस तपास करतील। ओके, तुम्ही भाजपाचे उमेदवार आहात, मुख्यमंत्र्यांची 10 तासापूर्वी सभा आहे आणि त्याआधी अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवारावर हल्ला होतो, काय सांगा? मी काय माझे वरिष्ठ बोलतील, मला कल्पना नाही याच्यावर। वरिष्ठांना या सगळ्या संदर्भात माहिती दिली आपण? हो। बरं, काय या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी तुमचं कोणावर आहे? मी सांगितलं ना माझा कोणावरती आरोप आहे। काय मग कारण काय असेल या सगळ्या? आमचं फॅमिली मॅटर आधीपासून चालू आहे, त्याच्यामधून असेल। निवडणुकीची काय पार्श्वभूमी नाहीये त्या? असेल ना, आता मी त्यांच्या मुलाच्या विरोधात उभा आहे त्याच्यामुळे पण असेल, पण मला मे बी होईल तेवढं आमच्या फॅमिली मॅटर मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला, तेव्हापासूनच प्रॉब्लेम आहे। काही मारामारी झाली, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्या अनुषंगाने पोलिसांनी